सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वंदे गुरुपरंपराम्. असं संपूर्ण गुरुपरंपरेला वंदन करून मी मंगल शंकर देशमुख आपल्यासमोर आज खंडमेरू स्वरप्रस्तार साधना आणि त्याचे संगीत अभ्यासक्रमातील महत्त्व या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहे. आणि त्यासाठी मला वसंतराव नाईक इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्स अँड सोशल सायन्सेस या संस्थेतील संगीत विभागाने जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांची अत्यंत ऋणी आहे. रसिको, आपल्याला माहितीच आहे की संगीताच्या अभिव्यक्तीमध्ये स्वर किती महत्त्वपूर्ण स्थान त्यांचं आहे. स्वर ही महत्त्वाची सामग्री आहे आणि कोणत्याही विधेसाठी ते महत्त्वाचं आहे. म्हणजे शास्त्रीय संगीत असो, सुगम संगीत असो, वाद्यसंगीत असो, अशा संगीताच्या कुठल्याही विधेमध्ये स्वरसामुग्री आवश्यकच असते आणि महत्त्वाची पण असते. जसं भाषेसाठी शब्द समृद्धी आवश्यक, तसं गायनासाठी किंवा संगीतासाठी स्वर समृद्धी आवश्यक असते. तर या संदर्भात पंडित अजयजी चक्रवर्ती यांनी ऑनलाईन क्लासमधल्या एका व्हिडिओमध्ये असं म्हटल्याचं आठवतं कि नोट यानी स्वर को कैसे परफेक्ट किया जाए वह देखना चाहिए. हमारे देश में राग सिखाया जाता है शुरू के दिन से, मगर सारेगम पधनी स्वरों को ऐसे इंडिविजुअली नहीं सिखाया जाता. खंडमेरू स्वरप्रस्तार साधना अशा साधनेसाठी, अशा स्वर साधनेसाठी अत्यंत उपयुक्त आहे असं मला वाटतं. त्यामुळे संगीत परीक्षांच्या प्रत्येक स्तरावरील अभ्यासक्रमात त्याचा अंतर्भाव व्हायला हवा. स्वरांचा अनुशासनयुक्त विस्तार ही खंडमेरूची विशेषता आहे. खंडमेरू स्वरप्रस्तार साधनेशिवाय सुद्धा आपण राग विस्तार करू शकतो, परंतु खंडमेरू स्वरसाधनेमुळे जी स्वरसमृद्धी आणि स्वरसजगता येते, त्यामुळे राग विस्ताराचे अनेक मार्गही उलगडून दाखविले जातात. 7 स्वरांच्या एका समूहातून एक स्वर एकचदा घेऊन 5040 स्वरप्रस्तार मिळतात. यापेक्षा एकही जास्तीचा स्वरप्रस्तार आपल्याला त्यातून मिळू शकत नाही. याला गणिती भाषेमध्ये 7 फॅक्टोरियल असे म्हणतात. म्हणजे 3 स्वरांचं असेल तर 3 फॅक्टोरियल, 4 स्वरांचं असेल तर 4 फॅक्टोरियल वगैरे. आता ह्याचा हिशोब पूर्ण 7 स्वरांचा काय आहे ते आपण बघूया या चार्टमधून. या तक्त्यामध्ये अनुक्रम आणि स्वरसमूहाचं नाव, त्याच्यानंतर त्यात असणारी स्वरसंख्या आणि हे गणिती तत्व आणि एकूण मिळणारी प्रस्तार संख्या असं विभाजन केलं आहे. तर नंबर 1 वरती येत आहे आर्चिक. आर्चिक म्हणजे त्यामध्ये एक स्वरसंख्या असते आणि 1 गुणिले 1 असं केलं तर प्रस्तार संख्या एकच येते. म्हणजे एक स्वर जर सा असेल तर साच आपल्याला मिळेल, रे असेल तर रेच आपल्याला मिळेल त्याच्यात, कारण आरोह अवरोहाची संभावना नाही. म्हणून एक स्वरापासून एकच प्रस्तार आपल्याला मिळतो. नंबर 2 वर आहे गाथिक. स्वरसंख्या याच्यामध्ये 2 असते. गणिती तत्व आहे 1 गुणिले 2 आणि ह्याचे आपल्याला 2 प्रस्तार मिळतात. ह्याच्यामध्ये आरोह अवरोहाची संभावना असते,
म्हणून एक आरोह आणि एक अवरोह असे 2 स्वरप्रस्तार आपल्याला 2 गाथिक स्वरातून मिळतात, गाथिक स्वरसमूहातून मिळतात. 3 अनुक्रमावरती आहे सामिक म्हणजे 3 स्वरांचा समूह. याचं गणिती तत्व 1 गुणिले 2 गुणिले 3. यामध्ये मात्र आपल्याला 6 प्रस्तार मिळतात. नंतर 4थ्या क्रमांकावर आहे स्वरांतर. यामध्ये 4 स्वर असतात एका समूहामध्ये आणि गणिती तत्व आहे 1 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 4 आणि याची एकूण प्रस्तार संख्या होते 24. 5व्या अनुक्रमावर आहे औडव म्हणजे 5 स्वरांचा आरोही समूह आणि त्याचं गणिती तत्व आहे 1 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 4 गुणिला 5. त्याची एकूण प्रस्तार संख्या येते 120. 6व्या क्रमांकावर आहे षाडव. यामध्ये एका स्वरसमूहात 6 स्वर असतात. त्याचं गणिती तत्व आहे 1 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 4 गुणिला 5 गुणिला 6. त्याचं एकूण संख्या येते 720 आणि संपूर्ण म्हणजे 7 स्वरांचा जेव्हा एक समूह असतो तर त्याच्यामध्ये 1 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 4 गुणिला 5 गुणिला 6 गुणिला 7 याचं एकूण येतं 5040. असं आर्चिकपासून संपूर्णपर्यंत या स्वरप्रस्ताराचा हा हिशोब आहे. स्वरांच्या छोट्या छोट्या समूहाने म्हणजेच खंडाने मेरू म्हणजे पर्वत तयार होतो, म्हणून त्याला खंडमेरू म्हणतात. आणि खंडमेरू या क्रियेने प्राप्त होणाऱ्या स्वरसमूहांना स्वरप्रस्तार असे म्हणतात. खंडमेर, मेरखंड, मेरुखंड हे खंडमेरू शब्दातेच अपभ्रंशित शब्द आहेत. या संपूर्ण स्वरप्रस्ताराच्या निर्माण प्रक्रियेत एक शिस्त दिसून येते. प्रत्येक स्वरप्रस्ताराची अनुक्रम संख्या सुद्धा निश्चित ठरलेली असते. म्हणून एका पद्धतीप्रमाणे जर स्वरप्रस्तार करायला सुरुवात केली तर ती पद्धत पुढे त्याच पद्धतीनुसार केला गेला पाहिजे. पद्धत बदलली तर अनुक्रम संख्या स्वरप्रस्तारांची पण बदलते, कारण त्याची मेथोडॉलॉजी वेगळी असते. म्हणून ते पद्धत बदलली म्हणजे पारंपरिक पद्धतीत जे स्वरसंख्या प्रत्येक अनुक्रम संख्या प्रत्येक स्वरप्रस्ताराला असते तशी भेंडी बाजार घराण्यामध्ये नाही. त्याच्यामुळे पद्धती बदलली की त्यांची अनुक्रम संख्या बदलते. म्हणून एकदा स्वरप्रस्ताराला तुम्ही ज्या पद्धतीने सुरुवात करता ती पद्धत तुम्हाला पुढे कंटिन्यू ठेवली पाहिजे. खंडमेरू स्वरप्रस्तारांच्या मूलभूत निर्माण प्रक्रियेतील फरक लक्षात घेता स्वरप्रस्तार निर्माणाच्या 3 पद्धती प्रामुख्याने लक्षात येतात. एक पारंपरिक पद्धत, दुसरी भेंडी बाजार घराणा पद्धत आणि तिसरी छंदशास्त्रानुसार प्राप्त पद्धत. आज आपण पारंपरिक पद्धतीतील गाथिक ते ओडव स्वरसमूहापर्यंतच्या खंडमेरू स्वरप्रस्तार निर्माण प्रक्रियेचा विचार करणार आहोत. पारंपरिक पद्धती म्हणून ज्या पद्धतीचं संबोधन केलेलं आहे ती संगीत आचार्य शारंगदेवांची आहे. यांच्या संगीत रत्नाकर भाग 1 याचा जो अनुवाद डॉक्टर लक्ष्मीनारायण गर्ग यांनी केलेला आहे त्या आधारावर ते घेतलेलं आहे. ही प्रस्तार निर्माण प्रक्रियेचे काही सिद्धांत, काही नियम आहेत. पहिला नियम म्हणजे प्रारंभिक प्रस्तार योग्य समूह हा आरोहीच असला पाहिजे. दुसरा नियम आहे
प्रारंभिक प्रस्तारयोग्य आरोही समूहात असलेला प्रत्येक स्वर पुढील प्रत्येक प्रस्तारात आलाच पाहिजे, पण तोही फक्त एकचदा. तिसरा नियम असा की प्रारंभिक आरोही समूह जेवढ्या स्वरसंख्येचा असेल त्या एकाच समूहातून संख्येने तेवढेच पण एक स्वरसंख्येने कमी असलेले प्रस्तारयोग्य समूह मिळत जातात. ही प्रक्रिया दोन स्वरांचे म्हणजे गाथिक आरोही समूह मिळतपर्यंत चालू राहते. गाथिक आरोही स्वरांचा अवरोह झाल्यावर प्रारंभिक आरोही समूहाचे प्रस्तार पूर्ण होतात. आपण आधीच्या तक्त्यात बघितलं की आर्चिक प्रस्तारात एकच स्वर असल्याने आरोह अवरोह ही प्रक्रिया त्यात संभव नाही आणि त्यामुळे त्याचे प्रस्तारही शक्य नाही. पण गाथिक प्रस्तारात दोन स्वर असल्याने आणि दोन स्वरात आरोह आणि अवरोहाची क्रिया होऊ शकत असल्याने दोन स्वरांपासून आपल्याला दोन स्वरप्रस्तार मिळतात. कसे ते बघूया. इथे आपण बघू शकतो दोन स्वर आपण सारे असे घेतलेले आहेत. तर सारे हा आरोह म्हणजे पहिला प्रस्तार झाला आणि दुसरा प्रस्तार रे सा हा अवरोह दुसरा प्रस्तार झाला. आता या स्वरांच्या ऐवजी जर आपण संख्या घेतली आणि ते सूत्ररूपात मांडलं तर कसं होईल ते 1 2 हा झाला आरोह म्हणजे पहिला प्रस्तार, 2 आणि 1 हा झाला अवरोह म्हणजे दुसरा प्रस्तार. आता ह्या 1 2 चा संबंध कोणत्याही स्वराशी लावून आपण त्याचे स्वरप्रस्तार करू शकतो. आता उदाहरणार्थ आपण इथे 1 म्हणजे रे घेतलाय आणि 2 म्हणजे ग घेतलाय. तर इथे 1 2 च्या जागी येईल हा झाला संख्येमधला आरोह. या संख्येच्या बरोबर खाली 1 च्या जागेवर रे घेतला आणि 2 च्या जागी ग घेतला म्हणजे रे ग असा आरोह झाला आणि हा झाला पहिला प्रस्तार. 2 1 हा झाला संख्येतील अवरोह, हा संख्येतला दुसरा प्रस्तार झाला आणि आता या रे ग चा इथे अवरोह झालाय. ग रे हा झाला अवरोह आणि हा झाला दुसरा प्रस्तार. म्हणजे सारे रे ग या स्वरांचे आपण अवरोह केले. या आरोही स्वरांचे जेव्हा आपण अवरोह करतो तेव्हा तो स्वरप्रस्तार पूर्ण होऊन जातो. तर असं आपण सा पासून प्रत्येक स्वराचा स्वरप्रस्तार करू शकतो. म्हणजे सा सा रे रे सा सा ग ग सा सा मा मा सा सा प प सा सा ध ध सा सा नी नी सा 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 सा. असं तुम्ही मंत्र सप्तकातही करू शकता. पुढे जाऊन तार सप्तकातही स्वर घेऊ शकता. कोमल तीव्र आरोही स्वर म्हणजे सा रे रे सा असंही तुम्ही घेऊ शकता. म्हणजे तुम्ही नुसतं 2 स्वरांचे जरी स्वरप्रस्तार पक्के केले तरी तुमचे स्वरस्थान षड्जापासून प्रत्येक स्वराची जागा तुमची निश्चित होईल. त्याच्यानंतर स्वरस्थाने पक्के झाल्यानंतर तुम्हाला अलंकार सुद्धा करता येतील. ह्याच्यामध्ये सा रे रे सा रे ग ग रे असे 2-2 स्वरांचे तुम्ही अलंकारही तुमच्या कल्पना शक्तीने लिहून काढायचे आहे आणि मग त्याचा अभ्यास करायचा. म्हणजे तुम्हाला 2 स्वरांच्या प्रस्तारामधून सुद्धा पुष्कळ स्वरसामुग्री मिळू शकते.
आपण पुढे सरकू. आता आपण सामिक म्हणजे 3 स्वरांच्या स्वरप्रस्तार निर्माण प्रक्रियेकडे वळतोय. बघूया आपण स्टेप बाय स्टेप. आता समूह 3 स्वरांचा असल्यामुळे आपण 3 स्वर म्हणजे 1, 2 आणि 3 हे 3 वेळा लिहायचे एकाखाली एक. तसेच 1 शी संबंधित सा, 2 शी संबंधित रे आणि 3 शी संबंधित ग असे सारे ग हा समूह सुद्धा 3 वेळा एकाखाली एक जसाच्या तसा लिहायचा. यामध्ये काय करायचं की संख्येमध्ये उतरत्या क्रमामधला एक एक स्वर, प्रत्येक समूहातला एक एक स्वर कोष्टांकित करायचा. पहिल्या समूहात 3 केलं, मग त्याचा उतरता क्रमांक 2, दुसऱ्या समूहात 2 केलं, तिसऱ्या समूहात 1 केला. तसंच स्वरांमध्ये अवरोही क्रमामध्ये कोष्टांकित करायचे आहेत आपल्याला स्वर. तर पहिल्या समूहातल्या सारे ग मधला ग घेतला, दुसऱ्या समूहातला सारे ग मधला रे घेतला आणि तिसऱ्या समूहातल्या सारे ग मधला सा घेतला. आता ही अनुक्रम आरोही क्रम झाला हा पूर्ण, ग रे आणि सा. आता पुढे सरकू. ही जी कोष्टांकित संख्या आणि कोष्टांकित स्वर आहे तो आपण तिसऱ्या स्थानात त्याचं स्थापन करू त्याला. मग पहिला झाला 1, 2, 3 आणि इकडे स्वरांमध्ये झाला सा रे ग. ह्याच्यामध्ये 3 आणि ग हे कोष्टांकित आहेत. दुसऱ्या ह्याच्यामध्ये आता अकोष्टांकित 1 आणि 3 उरतात, तर ते आरोही क्रमामध्ये लिहिले आणि 2 हा आकडा जो आहे, संख्या जी आहे ती तिसऱ्या स्थानावर लिहिली. तसंच सारे ग याच्यातला कोष्टांकित रे जेव्हा तिसऱ्या स्थानावर आणला तर साग हे 2 म्हणजे गाथिक आरोही समूह आपल्याला मिळाला. तो आपण ते स्वर पहिल्या 2 स्थानामध्ये लिहिले. त्याच्यानंतर तिसऱ्या ह्याच्यात कोष्टांकित 1 हा स्वर आपण तिसऱ्या स्थानामध्ये आणला. स्वर नाही, संख्या आपण तिसऱ्या स्थानामध्ये आणली आणि 2, 3 ही संख्या आपण पहिल्या 2 स्थानामध्ये आरोही क्रमामध्ये लिहिली. त्याचप्रमाणे रे ग आणि सा हा अवरोही क्रमामध्ये तिसऱ्या स्थानावर लिहिला आणि त्यामध्ये रे आणि ग हा आरोही गाथिक समूह आपल्याला मिळाला. तर असे 3 स्वरांमधून आपल्याला 3 गाथिक समूह म्हणजे एका सामिक समूहामधून 3 गाथिक समूह मिळाले आणि हे आरोही समूह आहे. आता जेव्हा याचा अवरोह होईल तेव्हा आपल्याला त्याचे 6 प्रस्तार मिळतील. पुढे बघूया. तर याच्यामध्ये आता जेव्हा आपण गाथिक समूहाचा अवरोह करू तर कसं आपल्याला प्रस्तार मिळत जाते ते बघूया. तर आरोहामध्ये 1, 2, 3 संख्येमधलं सांगते पहिल्यांदा. त्याच्याच बरोबर सा रे ग ह्याच्या पहिल्या 2 स्वरांचा अवरोह होईल 2, 1, 3 आणि इकडे स्वरांमध्ये होईल रे सा ग. आता ग हा 2 याला कॉमन आहे, सा रे आणि रे सा असा त्याचा आरोह अवरोह झालेला आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये 1, 3, 2 सा ग रे आणि इथे ह्या आरोहाचे अवरोह झालेले आहेत 3, 1, 2 आणि ग सा रे. ह्याच्यामध्ये 2 हा आकडा लागोपाठ आलेला आहे. त्याच्यामध्ये पहिल्या ह्याच्यात आरोह आणि दुसऱ्या ह्याच्यात अवरोह. तसंच सा ग हा आरोह आणि ग सा हा अवरोह आणि त्याला दोन्ही याला रे हा स्वर लागलेला आहे तिसऱ्या स्थानावर. आता आपण हा तिसरा आरोही प्रस्तार जो आहे 2, 3, 1 आणि ह्याचे स्वर आहेत रे ग सा. हा झाला आरोह आणि 3, 2, 1
त्याचा स्वरांमध्ये येईल ग, रे आणि सा. आता जे हे आपल्याला मिळाले आहे हे कोष्टांकित जे आहेत हे सगळे आपण अकोष्टांकित करून पुढे लिहितो आहे. तर संख्येमध्ये तो प्रस्तार होतो आहे. मग पहिली संख्या प्रस्ताराची, त्याच्यामध्ये 1 2 3 स्वरांमध्ये सा रे ग. दुसऱ्या ह्याच्यामध्ये 2 1 3 रे सा ग. तिसऱ्या ह्याच्यामध्ये 1 3 2 सा ग रे. चौथ्या ह्याच्यामध्ये 3 1 2 ग सा रे. पाचव्या ह्याच्यामध्ये 2 3 1 रे ग सा. आणि सहाव्या ह्याच्यामध्ये 3 2 1 म्हणजे ग रे सा. आता आपण हे जे संख्येमध्ये स्वरप्रस्तार घेतले आहे ह्याला आपण सूत्र रूपामध्ये ठरवू. सूत्र म्हणजे ह्याला सामिक प्रस्तार सूत्र असं म्हटलं या पुस्तकामध्ये. आणि हा जो हे जे सूत्र राहील हे पुढे प्रत्येक 5 स्वरांच्या ह्याच्यात, 4 स्वरांच्या ह्याच्यात, 6 स्वरांच्या ह्याच्यात, 3 स्वरांपर्यंत म्हणजे सामिकपर्यंत आपण प्रस्तार योग्य समूह करत करत आणले की त्या जे सामिक समूह आपल्याला मिळतील त्याला हे प्रस्तार सूत्र लावायचं आणि त्या प्रत्येक सामिक समूहाचे 6 प्रस्तार मिळवायचे या सूत्राच्या साह्याने. त्यामुळे हे सूत्र तुम्ही पाठ करून टाकायला हवं. आणि याला प्रत्येक स्वराचा संबंध आता या सूत्रामध्ये म्हणजे 1 2 3 2 1 3 1 3 2 3 1 2 2 3 1 3 2 1 याच्यामध्ये आपण कोणताही स्वर टाकून ते आपण त्याचे 6 प्रस्तार मिळवू शकतो. आता उदाहरण इथे रे ग म याच्यामध्ये जर समजा रे म्हणजे 1 आहे, ग म्हणजे 2 आहे आणि म म्हणजे 3 आहे तर याचा प्रस्तार याच्यामध्ये आपण जर सूत्रामध्ये टाकला तर 1 2 3 च्या जागी येईल रे ग म. 2 1 3 च्या जागी येईल ग रे म. 1 3 2 च्या जागी येईल रे म ग. 3 1 2 च्या जागी येईल म रे ग. 2 3 1 च्या जागी ग म रे आणि 3 2 1 च्या जागी म ग रे. असं कोणत्याही स्वरांचा तुम्ही संबंध संख्येशी स्थापित करून सामिक प्रस्तार सूत्राच्या साहाय्याने तुम्ही प्रत्येक सामिक आरोही समूहाचे 6 प्रस्तार मिळवू शकता. आणि ह्याने तुमची स्वरसंपदा नक्कीच वाढणार आहे. तुम्ही 2 आणि 3 स्वरांचे जरी स्वरप्रस्तार पक्के केले तर तुम्हाला खूप फायदा होणार आहे. आता हे 6ही प्रस्तारांचं गायन मी करते आहे. सा रे ग रे सा ग रे ग सा रे ग सा ग रे सा. आता या ग च्या ठिकाणी आपण म पण लावू शकतो. सा रे म रे सा म या पद्धतीने. नंतर सारेच्या ऐवजी सा ग म असंही घेऊ शकतो. सा ग म ग सा म. या साला स्थिर ठेवून बाकी पुढचे स्वर आरोही घेऊन तुम्ही सामिक समूह तयार करून याचे प्रस्तार सामिक प्रस्तार सूत्राच्या साहाय्याने करू शकता. पुढे जाऊ. आता आपण पुढचा म्हणजे स्वरांतर स्वरप्रस्ताराची निर्माण प्रक्रिया बघतोय. सामिक प्रस्ताराची जशी निर्माण प्रक्रिया आहे तशीच ही पुढे सरकते आहे. तर हा स्वरांतर समूह 4 स्वरांचा आहे म्हणून सारेगम आपण उदाहरणार्थ घेतलेला आहे. सारेगम हे आपण 4दा एकाखाली एक जसंच्या तसं लिहितोय. त्याच्यानंतर पुढे अवरोही क्रमामध्ये पहिल्या समूहातला म, दुसऱ्या समूहातला ग, तिसऱ्या समूहातला रे आणि चौथ्या समूहातला सा असे आपण कोष्टांकित करतोय. आता हे कोष्टांकित केलेले स्वर आपण चौथ्या स्थानावर शिफ्ट करतोय म्हणजे चौथ्या स्थानावर लिहितोय.
तर झाले ते म ब्रॅकेटमधला ग, रे आणि सा, आणि त्याला आपण नामाभिधान दिलंय म समूह, ग समूह, रे समूह आणि सा समूह. आता एका समूहातून 4 स्वरांच्या एका समूहातून 4 सामिक समूह आपल्याला मिळाले. सारे ग, सारे म, सा ग म आणि रे ग म. आता पुढे या प्रत्येक सारे ग या सामिक समूहाला आपण सामिक प्रस्तार सूत्र लावलाय इथे खालच्या तक्त्यामध्ये. याच्यामध्ये सारे ग चा संबंध आपण 1 2 3 शी स्थापित केला आहे आणि चौथ्या स्वराशी म स्वर आहे. आता सारे ग चे जेव्हा प्रस्तार करू तेव्हा म जसेच्या तसा आपल्याला तिथे ठेवून द्यायचा आहे नुसता. दुसऱ्या ह्याच्यामध्ये ग समूहामध्ये संख्येशी संबंध आहे. सा रे म, हा म्हणजे सा म्हणजे 1, रे म्हणजे 2, म म्हणजे 3 आणि 4 म्हणजे ग. सा रे म ग असं हे झालेलं आहे दुसरा ग्रुप. आणि त्याच्यामध्ये सारे म चे आपण प्रस्तार करणार आहोत. रे समूहामध्ये सा ग म रे ब्रॅकेटमध्ये आहे चौथ्या स्थानावरती, आणि सा ग म चा संबंध 1 2 3 शी लावून आपण त्याचे 6 प्रस्तार करणार आहोत. नंतर सा समूहामध्ये सुद्धा तसंच रे ग म आणि सा असं घेतलंय आणि ह्या रे ग म चे 6 प्रस्तार करून चौथ्या स्थानावर प्रत्येकी तो षड्ज सा हा स्वर सतत येत राहतोय. आता हे पूर्ण झालं. 6 प्रस्तार असे कोष्टांकित स्वरांच्या समवेत आपल्याला मिळाले की पुढच्या ह्याच्यामध्ये मग ते कोष्टांकित केलेले स्वर सगळे अकोष्टांकित करून ते 24 स्वर प्रस्तार आता आपण गाऊया. सा रे ग म, रे सा ग म, सा ग रे म, ग सा रे म, रे ग सा म, ग रे सा म. हे म समूहाचे 6 प्रस्तार आणि यामध्ये चौथ्या स्थानावर म स्वर आलाय. आता ग समूहाचे 6 प्रस्तार. सा रे म ग, रे सा म ग, सा म रे ग, म सा रे ग, रे म सा ग, म रे सा ग. हे झाले ग समूहाचे 6 प्रस्तार, ज्याच्यामध्ये ग स्वर हा चौथ्या स्थानावर आहे. आता रे समूहाचे 6 प्रस्तार. सा ग म रे, ग सा म रे, सा म ग रे, म सा ग रे, ग म सा रे, म ग सा रे. हे झाले रे समूहाचे 6 प्रस्तार. चौथ्या स्थानामध्ये रे स्वर आहे. आता सा समूहाचे 6 प्रस्तार. रे ग म सा, ग रे म सा, रे म ग सा, म रे ग सा, ग म रे सा, म ग रे सा. सा समूहाचे हे 6 प्रस्तार, ह्याच्यामध्ये चौथ्या स्थानावर सा स्वर आहे. आता आपण बघू शकता सारे गमचा हा 24वा प्रस्तार म्हणजे संपूर्ण अवरोह आपल्याला मिळतो. सारे गम मग रे सा या 2 स्टेप्स तर आपल्याला माहीत असतात आणि हे मधलेही प्रस्तार आपण म्हणत असतो, पण हे सारे गमचेच प्रस्तार आहेत हे मात्र आपल्याला माहीत नसतं. तर ह्या स्वरप्रस्ताराच्या या खंडमेरूच्या अभ्यासाने तुम्हाला पुष्कळ फायदा होणार आहे. तुम्ही यातून पट्टे सुद्धा बनवू शकता. जसं आता सामिक स्वरामध्ये तुम्ही सा रे ग रे सा ग सा स्पीड वाढवून
ते सगळे 6 प्रस्तार एका ह्याच्यामध्ये म्हणू शकता. सा रे ग रे सा ग रे ग सा रे ग सा ग रे सा. सा रे म रे सा म रे म सा रे म सा म रे सा. सा रे ग रे सा ग रे ग रे म प म ग प असा अलंकार तयार करू शकता. सा ग रे सा रे म रे ग प म प ग म असं. म्हणजे एक तुम्ही अभ्यासाला सुरुवात करी खंडमेरू स्वरप्रस्ताराच्या की तुम्हालाच तुमच्या लक्षात येईल की आपण यातून किती किती प्रकारांनी आपला अभ्यास वाढवू शकतो आणि आपली स्वरसमृद्धी पण वाढवू शकतो. तर आपण पुढे ओढव स्वरप्रस्ताराकडे वळूया. यामध्ये याच पद्धतीने आपण पुढे सरकतोय. फक्त पहिला स्वरसमूह आपण सारेगमच्याच कंटिन्युएशन मध्ये सारेगम प असा घेतलाय. आता हे जे 24 स्वरप्रस्तार मी आता म्हणून दाखवले यालाच पंचम लावला की ते एक ओढव स्वरांचे पहिले 24 स्वरप्रस्तार होऊन जातील. म्हणजे सा रे ग म प रे सा ग म प सा ग रे म प ग सा रे म प रे ग सा म प ग रे सा म प अशा पद्धतीने आपण तर ही त्याची निर्माण प्रक्रिया आपण लक्षात घेऊया. आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपण 5 स्वरांचा समूह आहे. तर 5 वेळा सारेगम प लिहिला. एकच समूह सारेगम प सारेगम प सारेगम प सारेगम प आणि सारेगम प. मग दुसऱ्या ह्याच्यामध्ये अवरोही क्रमामध्ये एक एक प्रत्येक समूहातला एक एक स्वर घेतला. म्हणजे प म ग रे सा आणि त्यांना कोष्टांकित केलं. आता कोष्टांकित केल्यामुळे पहिल्या समूहातनं आपल्याला ओढव समूहातनं एक स्वरांतर समूह जो मिळाला तो सारेगम याला आपण प समूह म्हटलाय. दुसऱ्या ओढव समूहातनं स्वरांतर जो समूह मिळाला तो सारेगप हा म समूह आपण म्हणतोय याला. तिसऱ्या समूहात चा जो ग समूह आहे त्याच्यामध्ये आपल्याला सारे म प हे स्वरांतर समूह मिळाला. आणि चौथ्या ह्याच्यामध्ये साग म प हा स्वरांतर समूह ज्याच्यामध्ये रे हा पाचव्या संख्येवर आहे. 5व्या समूहात रे ग म प सा. आता रे ग म्हणजे सारे ग म सारे ग प सारे म प सा ग म प आणि रे ग म प हे स्वरांतर समूह आपल्याला मिळाले. आता ह्या स्वरांतर समूहातून मागच्या पद्धतीप्रमाणेच म्हणजे स्वरांतर समूहाचं जे आपण मागे बघितलं आहे त्याच्यानुसार सारे ग म चे 24 सारे ग प चे 24 सारे म प चे 24 सा ग म प चे 24 आणि रे ग म प चे 24 असे प्रस्तार आपण काढतोय परत पुढे. आता इथे प समूहातला सारे ग म प हे स्वर घेतले आहेत आणि म ग रे सा असं सारे ग म चे म ग रे सा आपण अवरोही क्रमामध्ये 4थ्या स्थानावर लिहिणार आहोत. तसंच म समूहामध्ये प ग रे सा हे 4थ्या स्थानावर लिहिणार आहोत. तसंच ग समूहामध्ये प म रे सा हे 4थ्या स्थानामध्ये लिहिणार आहोत. आणि रे समूहामध्ये प म ग सा हे 4थ्या स्थानावर लिहिणार आहोत. आणि सा समूहामध्ये प म ग रे हे 4थ्या स्थानामध्ये लिहिणार आहोत. आता ते झाल्यानंतर आपल्याला कोणते सामिक आरोही समूह मिळतात ते बघूया. आता एक सामिक समूह आणि त्याला 2 कोष्टांकित स्वर असे आपल्याला या ओढव समूहामध्ये मिळत आहे. सारे ग म प याच्यामध्ये कोष्टांकित आहेत. सारे म ग प सा ग म रे प रे ग म सा प. सारे ग म या स्वरांतर समूहातून आपल्याला हे एवढे 4 सामिक आरोही समूह मिळाले. याच्यामध्ये प समूहातून प्राप्त 4 सामिक समूहामध्ये 5व्या स्थानावर कोष्टांकित प आहे आणि 4थ्या स्थानावर अवरोही क्रमात म ग रे सा आलाय. असंच सर्व दूर झालेलं आहे. जसं म समूहामध्ये म 5व्या स्थानावर आणि प ग रे सा हे 4थ्या स्थानावर अवरोही क्रमात आलेले आहेत. आणि
सामिक आरोही समूह मिळालेले आहेत. सारे ग, सारे प, साग प आणि रे ग प. ग समूहामध्ये मिळालाय आपल्याला 5व्या स्थानावर ग हा कोष्टांकित स्वर, 4थ्या स्थानावर प ग रे सा हे कोष्टांकित स्वर आणि सामिक आरोही समूह सारे म, सारे प, साम प आणि रे म प. रे समूहामध्ये आपल्याला रे 5व्या स्थानावर, प म ग सा हे स्वर 4थ्या स्थानावर अवरोही क्रमात आणि सामिक आरोही समूह मिळालेले आहेत. सागम, सागप, सामप, गमप. आता सा समूहामध्ये आपल्याला सा हा स्वर 5व्या स्थानावर ठेवलाय. प म ग रे हे कोष्टांकित स्वर 4थ्या स्थानावर आलेले आहेत आणि सामिक समूह मिळालेले आहेत. रे ग म, रे ग प, रे म प आणि ग म प. असे आपल्याला 20 सामिक समूह 2 कोष्टांकित स्वरांच्या सोबतीने मिळालेले आहेत. आता आपण बघू इथे प समूहाचं फक्त बघू. अशाच पद्धतीने म समूहाचे, अशाच पद्धतीने ग समूहाचे, अशाच पद्धतीने रे समूहाचे आणि अशाच पद्धतीने सा समूहाचे करून आणि मग तुम्ही ते गाऊन पाहू शकता. र स्वर प्रस्तारातील सर्व प्रस्तार आपण गाऊया. सा रे ग म प रे सा ग म प, सा ग रे म प ग सा रे म प, रे ग सा म प ग रे सा म प, सा रे म ग प रे सा म ग प, सा म रे ग प म सा रे ग प, रे म सा ग प म रे सा ग प, सा ग म रे प ग सा म रे प, सा म ग रे प म सा ग रे प, ग म सा रे प म ग सा रे प, रे ग म सा प ग रे म सा प, रे म ग सा प म रे ग सा प, ग म रे सा प म ग रे सा प. इथे 24 वेळा प हा 5व्या स्थानात आला आहे आणि आपल्याला सारे गमचा 24वा प्रस्तार म ग रे सा आणि त्याला प लागलेला असा 24वा प्रस्तार आपल्याला मिळाला आहे. आता आपण म समूहाचे म्हणू. सा रे ग प म, सा रे सा ग प म, सा ग रे प म, ग सा रे प म, रे ग सा प म, ग रे सा प म, सा रे प ग म, रे सा प ग म, सा प रे ग म, प सा रे ग म, रे प सा ग म, प रे सा ग म, सा ग प रे म, ग सा प रे म, सा प ग रे म, प सा ग रे म, ग प सा रे म, प ग सा रे म, रे ग प सा म, ग रे प सा म, रे प ग सा म, प रे ग सा म, ग प रे सा म, प ग रे सा म. इथे 24 वेळा म हा 5व्या स्थानावर आलेला आहे आणि आपण आतापर्यंत 24 दुने 48 स्वरप्रस्तार ओढ स्वरांचे म्हटले आहेत. याच पद्धतीने आपण ग समूहातील प्रत्येक सामिक आरोही समूहाचे 6 प्रस्तार करून ग 24 वेळा शेवटी येईल असे 24 प्रस्तार आपल्याला घ्यायचे आहेत. रे समूहाचे
24 प्रस्तार आपल्याला मिळतील आणि सा समूहाचे 24 प्रस्तार आपल्याला मिळतील आणि हा जो 24वा प्रस्तार असेल तो प म ग रे सा म्हणजे सा रे ग म प चा पूर्ण अवरोह प म ग रे सा हा वाला मिळेल. तर असे आपण याच पद्धतीने पुढे आपण शाडव आणि संपूर्ण स्वरप्रस्तारांचाही तुम्ही अभ्यास करू शकता. म्हणजे सुरुवातीला ते जे 6 स्वरांचा जो समूह असेल तुमचा आरोही समूह त्यातले प्रत्येक स्वर 6व्या स्थानावर अवरोही क्रमात ठेवायचा. मग तुम्हाला ओढो स्वराचे प्रस्तार मिळतील, आरोही समूह मिळतील आणि मग त्या प्रत्येक ओढो समूहातून स्वरांतर समूह, मग स्वरांतर समूहातून सामिक समूह, सामिक समूहातून गाथिक समूह आणि गाथिक समूहात मिळालेले आरोही समूह त्यांचा अवरोह केला की त्या स्वरांचा प्रस्तार तुम्हाला मिळू शकते. म्हणजे 720 प्रस्तार सुद्धा तुम्हाला सा रे ग म प ध चे काढता येतील या टेक्निकने. असंच संपूर्ण स्वरांचं सा रे ग म प ध नी हे स्वर घेतले तर 7व्या स्थानावर नि ध प म ग रे सा येतील आणि मग सा रे ग म प ध, सा रे ग म प नि ध असे ते तुम्हाला मिळत जातील. मग त्याचे 6 शाडव आरोही स्वर प्रस्तार, मग ओढव आरोही स्वर प्रस्तार, मग स्वरांतर आरोही स्वर प्रस्तार आणि मग सामिक आरोही स्वर प्रस्तार आणि मग गाथिक आरोही प्रस्तार मिळाले की त्याचा तुम्ही अवरोह केला की तुम्हाला त्या स्वरांचे स्वरप्रस्तार पूर्णतः तयार करता येतील. मला वाटतं भरपूर तुम्हाला स्वरांची समृद्धी या कंठमेरू स्वरप्रस्तारच्या साहाय्याने मिळू शकेल. तुम्ही निश्चितपणे त्याचा अभ्यास करावा आणि सर्व प्राध्यापकांना माझी विनंती आहे या म्युझिकच्या त्याला अभ्यास मंडळावर असणाऱ्या सर्वांना माझी रिक्वेस्ट आहे की याचा अंतर्भाव प्रत्येक परीक्षेच्या प्रत्येक अभ्यासक्रमामध्ये म्हणजे अगदी 11वी 12वी BA पार्ट 1, BA पार्ट 2, BA पार्ट 3, MA1, MA2 अशा सगळ्या परीक्षांच्या स्तरावरती केला जावा. त्यांनी खूप फायदा होणार आहे विद्यार्थ्यांचा. म्हणजे त्यांचा जो राग विस्तार करताना जी अडचण येते त्यांना ती बहुतांश प्रमाणे त्याच्यामध्ये तुमचे स्वरस्थानं पक्के व्हायला मदत होते आणि स्वरविस्तार करायला तुम्हाला भरपूर मटेरियल मिळतं. त्याच्यामुळे याचा अभ्यास तुम्ही जरूर करावा. परत पुनश्च मी संगीत विभागाचे मी आभार मानते आणि माझे शब्द संपवते. यानंतर खंडमेरूवरच आधारित असणारी शुद्ध स्वरांची एक कुसुम नावाची सरगम ज्याच्यामध्ये ह्यातले बरेचसे प्रस्तार तुम्हाला ऐकायला मिळतील आणि थोडंसं त्याला डेकोरेटिव्ह पण केलेलं आहे प्रस्तुती चांगली व्हावी म्हणून. तर तुम्ही ती जरूर ऐका आणि आनंद घ्या. धन्यवाद. Sa
Sa